नमस्तुते कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवेळा नमन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बलकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नामघोष जगदंब जगदंब छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा जी मराठीच्या हिंदुत्वाचं मराठी मायबोली ज्या मराठी मायबोलीला आपण आपल्यामधून बोलली जाते ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गातातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा स्वराज निर्मितीसाठी दिलेला शब्द छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखातून निघालेली ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा तुम्हा आम्हाला ज्या खेळाडू इथपर्यंत आणला हा टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आज नारायणच्या क्रीडा नगरीमध्ये आणि तुमच्या आमच्या मुखातून निघालेली ही मातृभाषाला तमाम लढक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। स्पर्धेचा दुसरा दिवस पहिली मॅच सकाळच्या सत्रामध्ये जगदंब वाकळण आणि 4 षटकांची मॅच जगदंब वाकळण आणि त्यांना फाईट करतीये वेलकम उसाटणे या दोन टीम मध्ये ही तुम्ही मॅच पाहता। स्पर्धेचा दुसरा दिवस पहिली मॅच तुमच्या समोर संदीपजी पाटील उसाटणे आपलं मनपूर्वक सरचं स्वागत करू। दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या लाडक्या आयोजकांकडनं प्रेक्षकांकडनं आणि जोरदार टाळ्या स्वागत करूया या पहिल्या मॅचचा। आजच्या दिवसातील ही पहिली मॅच सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे नितीन आणि संकेत सोमनाथ पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हलकीशी अपील तुम्ही सोमनाथची पाहिली ऑन द टोस ऑन साइडला वळवायचा होता व्यवस्थित बॅट वरती आला नाही बॉल शरला स्पर्श झाला पहिलाच बॉल डॉट आला। कालचा दिवस अक्षरशः गाजवला शिरलपाडा टीमनं काय खेळ मग बॉलिंग असो बॅटिंग असो काल गौरवने खूप चांगली बॅटिंग केली कालच्या दिवसामध्ये अक्षरशः गौरव बरसला होता या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलच्या रेंज मध्ये आला नाहीये बॅट्समन तुम्ही पाहताय नितीन पुन्हा एकदा डॉट बॉल आला। सोमनाथ एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे चंदूशेठ पाटील यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। या खूप मेहनत आहे जेव्हा जेव्हा नारायण उतरतं तेव्हा तेव्हा आमच्या सोबत ते देखील असतात जेव्हा नारायण संघ मग ठाणेमध्ये रायगडमध्ये कुठे पण असो खूप गावावरती स्वाभिमान आहे त्यांना। या चंदू तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। षटकातील पुढचा बॉल आता बॉल उडवला बॉल चाला स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत त्याच्या वाक्याच्या बाहेर पहिला टप्पा घेत आजच्या दिवसातील पहिला दमदार नितीनने खेळला सुरुवात केली आहे षटकातील पुढचा बॉल आणि गुडवला त्या दिशेमध्ये फिल्डर नाहीये पॉवर प्लेचा योग्य ते वापर पहिले 2 बॉल डॉट त्यानंतर लागोपाठचा दुसरा चौकार
आमच्या सोबत आज जोडले जातील जगदीशजी पाटील, विशाल चिकनकर, अमृततुल्य चाय. नक्की सकाळच्या सेवेमध्ये काल देखील चाय त्याचा खूप स्वादिष्ट तुम्ही पाहिला. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती 8, 2 चौकार, त्यानंतर डॉट बॉल आला. षटकातील शेवटचा बॉल. बादशाहला करा लेग स्लिपला झेलची शक्यता, पकडलाय झेल. 2 चौकार प्रत्युत्तर शेवटच्या बॉलवरती दिला सोमनाथनं. त्याला मिळतंय 1 यश, विकेटचं पतन. वेलकम उसाडणे संघाला. पहिला धक्का नी3, बॅक टू डग आउट. संकेता तुम्ही सलामीला पाहता आलेला तो अजून देखील मैदानामध्ये या दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलचा सामना करेल. पहिलाच बॉल. झेलची शक्यता, प्रदीन झेल पकडलाय. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय जैन भोईरनं पकडलाय झेल आणि दुसरा धक्का लागलाय उसाटणे संघाला आणि बिपिनला पहिलं यश या दुसऱ्या षटकामध्ये. फलंदाज मैदानामध्ये जयदास बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती. धावा धावपलकावरती फक्त 8. या षटकातील पुढचा बॉल. बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती स्थिर आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या पॉवर प्ले मध्ये सोमनाथनं, ज्याला विकेट मिळाली 1. या षटकामध्ये बिपिन आला. बिपिननं पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल फेकला. षटकातील पुढचा बॉल. अपील पंचानं सांगितलं इथे डायरेक्ट हिट तर जरूर झालाय. बॉल मागे चालला, तिथं फिल्डर तुम्ही पाहता. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत रनआउट साठी. बॉल तर डॉट आला होता, डायरेक्ट हिट विकेट कीपरनं केला. बॅट ग्राउंडिंग झाली का अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आम्ही लगेच तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. एमटीसी ओमसाई एमटीसी हे लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक आम्हाला जोडल्यात त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी आणि इथे फलंदाज बाद आहे.
विकेट किपर देखील नाराज असावा की थ्रो कशाला केला तू, असा नक्कीच बॉलरनं प्रश्न त्याला विचारला. पण हिट तर झाला, फलंदाज बाद लागणार हा तिसरा धक्का. विशाल पाटील आणि सागर पाटील बंधू तुम्ही पाहता आता मैदानामध्ये पटात जोडी, पांडे जोडी पाहिली. हे बंधू जोडी कशा रीतीने आता खेळतील आपल्या टीमसाठी. दडपण ऑन द राईज बॉल चालाय, तुम्ही पाहता मिड विकेटचा फिल्डर वेगानं सोमनाथ आलाय, दुसरीचा कॉल दिला, दुसरी होईल का. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं 2 धावा, पूर्ण 2 धावेच्या बरोबरीनं धाबाधाव फलकावरती 10 या आकड्यावरती 10 नंबर जर्सी. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला, याच क्रिकेटनं भारत रत्न देण्यात आलं. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटची दैवता मानली जाते. याच क्रिकेटनं भारत रत्न देण्यात आलं. हे नाव कोण विसरेल, ना मिटणारं नाव आहे सचिन रमेश तेंडुलकर. फडका इथे लगवायचा होता व्यवस्थित बॅटवरती, दुरून बॉल हा शॉट खेळण्याला आणि इथे पुन्हा एकदा तिथे फिल्डर जय भोईनं पकडला हा दुसरा जेल आणि आणखीन एक विकेट मिळते बिपिनला. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं. जाता येते मात्र दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती अवघ्या तुम्ही 10 पाता या षटकाचा विचार केला. अवघ्या 2 धावेचं इकॉनॉमिक षटक फेकलं आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये मिळवल्यात. बॉलिंग करताना बिपिन पाटीलने एक वेगळी छाप येणार. 2 वर्षामध्ये काय द बॉलर म्हणून टीम मध्ये आला. खूप चांगली गोलंदाजी तो देखील आता करतोय. या क्रीडा नगरीमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती 10. कैलाजी पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. लाडक्या प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. तर आयवा कॅच साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आमचे लाडके आयोजक स्वतःच्या पॉल थ्रोमध्ये बॉलला गॅदर केला. आयवा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काल देखील आयवा कॅश तुम्ही घेताना पाहिली. प्रेक्षक वसारचा होता साहिल. आयवा कॅशसाठी 200 रुपये बालचंद्रदा पाटील यांच्याकडनं. हे स्पर्धेचे लाडके आयोजक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला मयुरेशला तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल उडवला. 5 रडारमध्ये पहिला रॉकेट आला.
सागर पाटीलचा लांबच लांब पल्ल्याचा ठोकला ब्रँडेड षटकारचा. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 16 या आकड्यावरती फटका देखील एक चांगला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये आणि हा बॉल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं पहिला टप्पा घेत सागर पाटीलचा हा चौकार 4. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता का फटका होता सागरचा. षटकातील पुढचा बॉल योमेसा डेफिनेटली हिट मधली यष्टी वाकवली झोपवली आणि षटकार त्यानंतर चौकार त्याच्यानंतर टी फॉर टॅट जशा सज प्रत्युत्तर दिलंय मयुरेशनं. विकेटचं बटन मोठी विकेट सागर पाटीलची आणि वेलकम उसाटणी संघाला हा 5वा धक्का सागरच्या स्वरूपात ठोकणीचे. मयुरेशला धावा धावपलकावरती 20 या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. ऋतिक आला बॅटिंगसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही आहे. हा डॉट बॉल आलाय धावा धावपलकावरती 20 वरती. 5 बॉल 10 धावा खर्च केल्यात. एक चौकार एक षटकार एक विकेट 2 डॉट बॉल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मयुरेशची या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं खिसला बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर वेगानं आला तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. ते तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती मनपूर्वक सरचे स्वागत. मानसाला बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हरनंतर आम्ही टॉस करणार आहोत. रुडाव 11 नाहरेन टीमचा कॅप्टन आणि सिद्धी करवले 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच टॉस साठी या. पहिलाच बॉल वाईड बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव 1 धावेनं स्कोर पुढे चालला 22 वरती. डेट ओव्हरचं स्लोगरचं हणामारीचं षटक या षटकामध्ये धावा यायला हव्यात उसाटणे टीमच्या बाजूनं. पहिला वाईड बॉल फेकला या पहिल्या इनिंगचा. षटकातील पुढचा बॉल
आडव्या बॅटने खेचला मिस्टामिंग झेलची शक्यता सोमनाथ आहे कोणती चुकी होणार नाहीये पकडलाय झेल संपलाय ऋतिकचा खेळ आडव्या बॅटने खेचला बॉल झाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर प्रयत्न अप्रतिम राहिले तिकडे तुम्ही पाहता डीकेचे कॅप्टन आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतायत दोन न स्कोर पुढे चाललाय 24 वरती नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करणार आहोत ऋणव 11 नारायण टीमचा कॅप्टन उपस्थित आहे तर लगेचच सिद्धिगवला टीमचा कॅप्टन तुम्ही देखील यायचा बघा सिद्धिगवला टीमचा कॅप्टन तुम्ही देखील उपस्थित राहा ऋत्वी 11 सिद्धी करवले स्पॉन्सर बॉय विनोद पाटील नारेन पॅक केली टीमला खेचायचं होतं बॅट अगोदर फिरली बॉल नंतर आला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे मोठे फटके हवेत 3 बॉल मध्ये बायाच्या बॅट मध्ये येतील का अशा क्षणी प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे जर झेल पकडला तर 200 रुपये आमचे लाडके जग बालचंद्रदा पाटील यांच्याकडनं आणि इथे फलंदाज बाद निलेश पाटील या सौरभ कॅप्टन लगेच आपण टॉस करूया इनिंग ब्रेक नंतर सौरभ पाटील सिद्धेकरवले आताच त्यांची स्पर्धा नाईटची रत्नी पार पडली आम्ही देखील तिथे समालोचन केलं आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि डॉट बॉलच्या बरोबरीनं इथे संपलं पहिल्या इनिंगचा खेळ धावा धावपलकावर तुम्ही पाहता 29 30 धावेचं लक्ष लगेच आपण टॉस करणार आहोत या दोन टीम मध्ये या दोन टीमचे कॅप्टन लगेचच टॉस करणार आहोत संस्कार काल शाळेतून जसा आला लगेचच कॅमेरावरती तो बसला काल एक माशेल त्यांनी कव्हर केली आहे सागर यांचे भाऊ आहेत ते या आपण टॉस करू या भास्कर मामा तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या दुसऱ्या मॅचचा या संदीप पाटील तुमच्या शुभ हस्ते देखील आपण टॉस करूयात दोन कॅप्टन आहेत आम्ही त्यांच्याशी जरूर संपर्क साधू सौरभ पाटील आणि ऋत्वी 11 सिद्धी करवले टॉस जिंकलाय सौरभ पाटील आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान काय सौरभ सकाळ जत्रामध्ये शुभ सकाळ टॉस जिंकलाय काय डिसिजन असणार आहे डिसिजन थोडा पेंडिंग राहील
डिसिजन पेंडिंग राहिलं. आज जर तुम्ही फिल्डिंग जरी घेतली तर समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. टीममध्ये काही चेंजेस? 2-3 चेंजेस आहेत. 2-3 नवीन पोरांना संधी दिले आज. काय म्हणशील स्वर्गीय लहुशेठ पाटील, स्मृतिचषक तुम्ही 2025 मध्ये खेळताय, तुमची देखील स्पर्धा आताच नाईट्स पार पडली. हे भव्य दिव्य आयोजक तुम्ही पाहता, वडिलांचं सातत्य, वडिलांचं वारसा आणि वडिलांची आठवण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही स्पर्धा आयोजन करतोय. या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन आणि वेळेवरती स्पर्धा चालू झाले, त्यामुळे मजा येईल खेळायला. येऊ दे सौरभ पाटील, तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. रॉयल 11 नारायण टीमचा कॅप्टन लगेचच गेला, काही हरकत नाहीये. जाऊया लक्ष 30 धावेचा. या 30 धावा कशा रीतीने पार केल्या जातील ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये जगदीश पाटील यांना. स्पॉन्सर निलेश भाई पाटील, आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थे साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरे नारायणे नमस्सुते. गणरायाला वंदन करून सकाळच्या या थंड वातावरणामध्ये सर्व प्रेक्षकांचं, मायबाप उपस्थितांचं सर्वांचं स्वागत. सौरभ पाटील उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नाहरेन आयोजित स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक वर्ष 8वे आणि या स्पर्धेचे आयोजक तुम्हा सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व, एक ऑफिशियल कॅमेरामॅन, नेहमीच अत्यंत चांगला त्यांचा काम राहिलंय, ते सर्वांचे सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व आदरणीय भालचंद्र दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भव्य आणि दिव्य क्रिकेटची स्पर्धा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे संघर्ष करावा लागला टीम उसाटणे संघाला, आणि आता गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, लॉंग ऑफला फिल्डर होते, ग्रेट कॅच, फलंदाज बाद, पहिला धक्का वाकण संघाला. ज्येष्ठ नागरिक हरी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे मामा आपलं या मंचावरती. पहिलाच बॉल होता, पहिल्या बॉलचा विचार करायला पाहिजे होता. सोमनाथ गायकर सारखा एक फलंदाज बाद झाला. इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न मात्र लॉंग ऑफला फिल्डर होते, त्याने अतिशय सुरेख झेल टिपला गेलाय. वडनावचा खेळाडू बिपिन पाटीलला पाहतोय. लक्ष जास्त मोठं नाही आहे, फक्त 30 चेंडू आणि 24 चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे, आणि अशा वेळेला पाहतोय पण बिपिन पाटीलला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलंय. सागर पाटीलला पाहतोय गोलंदाजी करत असताना. आज सागर करून खूप अपेक्षा होते मोठी खेळी साकारेल, मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वाकण टीमची.
आणि मात्र फक्त 29 या धावसंख्येवरती त्यांना रोखण्यात आलं आणि 30 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच. ओ आता मात्र झेल सुटलाय आणि 2 धावा पाहायला मिळाला. चांगला फिल्डर होते त्या ठिकाणी, बंटी होते त्या ठिकाणी. चांगला एफर्ट दाखवला कारण सुरुवातीला एक झेल टिपला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याच दिसेल. आत्ताचा झेल पाहिला तर अगदी थोडासा मिड ऑफला होता, त्यामुळे लॉंग ऑफला फिल्डर उभा असताना खूप अंतर पार करायचं होतं. 2 धावा स्कोरबोर्डवरती. ओ एज आहे, चेंडू पाठीमागे चाललाय फर्स्ट स्लिपला. व्हेरी गुड बॉलिंग. सागरने मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना, जरी फलंदाजी नावालौकिकाला साजेशी कामगिरी झाली नसली तरी सुद्धा आता गोलंदाजीमध्ये धारदार दाखवत असताना, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की 30 धावा आता कशा प्रकारे आपल्याला रोखायचं आहे आणि पॉवर प्लेचं एकमेव षटक मार्ग असताना. ओ पुन्हा एकदा एज अँड टेकन, पुन्हा एकदा धक्का मिळालाय वाकम बी संघाला. दुसरा खेळाडू बाद होतोय, बिपिन पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. तरी सुद्धा काय झालं, आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, असंच काहीसा उसाटणे संघ सांगत असताना वेलकम उसाटणे संघ पाहतोय. स्वागत आहे उसाटणे संघाचं सुद्धा. दुसरीकडे वाकम बी संघ धाबांसाठी संघर्ष करतोय मैदानामध्ये. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. जिथे पॉवर प्लेचं षटक होतं अत्यंत चांगला हाताळत असताना अद्यापर्यंत 2 खेळाडूंना बाद केल्यात. एकही चौकार षटकार नाही आहे, कारण पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का लागला, त्या धक्क्यातून सावरतो तो दुसरा धक्का वाकण टीमला लागला. त्यामुळे आता थोडीशी पडझड होईल की पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने मार्गस्थ सक्रिय रवाना होतील टीम वाकण बी संघ. सागर पाटील मास्टर माइंड या टीमचा खेळाडू, गेली सातत्याने बरीच वर्ष क्रिकेट खेळत असताना पाहा मिळतो आपल्या वेलकम उसाटणे या संघातून. डावकुरी आताचा फलंदाज स्ट्राईक वरती निकेश पाटीलला पाहतोय. एक फिल्डर 2 फिल्डरसाठी आहे, टळक्याच्या बाहेर पाहा मिळतात. बिग शॉट खेळायचं होतं, चेंडू सरळ जातोय निघून. पंच इशारा करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जेथे 30 धावसंख्येचं लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3, 2 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम सागर पाटील. आमचे आयोजक बालचंद्र दादा पाटील यांच्या वतीने जो कोणताही गोलंदाज मेडन षटक फेकेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि संदीप पाटील उसाटणे यांच्या वतीने मेडन षटकासाठी 500 रुपये म्हणजे एकूण 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जो गोलंदाज मेडन षटक फेकेल कोणत्याही संघाचा दिवसभरात हे पारितोषिक सुरू असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 3 वरती 2 विकेट गेल्या. थोडंसं चिंतेचं सावट वाकम बी संघावरती सुद्धा असेल. सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये पाहतोय थोडंसं हवेमध्ये गारवा आणि त्या सकाळच्या वेळेला चेंडू स्विंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जे पहिल्या सत्रात घडलं ते दुसऱ्या सत्रात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. मात्र आता इथून पुढे काय होईल, येणारे 18 बॉल गरज असेल ती आता 27 धावसंख्येची. 18 मध्ये 27 करायच्यात. चला जास्त वेळ नको, जो टीम मॅनेजमेंटने आपल्याला वेळ दिला त्या वेळेमध्ये खेळा, आपण हरकत नाही आमची. बॉलर 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायला पाहिजेत, नाहीतर एक फिल्डर आतमध्ये घेण्यात येईल. हा कमिटीचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मग कसे खेळायचे ते तुम्ही समजा, कारण क्रिकेट आता पहिल्यासारखं राहिलं नाही. आपल्याला वेळेवरती अगदी वेळेवरती यावं लागतं, वेळेवरती खेळावं लागतं.
आपल्याला जर चांगलं क्रिकेटर व्हायचं असेल ना तर आपण वेळेला महत्व देत चला. पहिलाच बॉल हुक केलाय, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा हा पहिला चौकार. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा त्याच दिशेला मात्र आता फिल्डर आहेत त्याच्या. ओ गुड फिल्डिंग आणि इथे पहा एकच धाव. वाडा फिल्डिंग सुपर. बंटी होते त्या ठिकाणी, चांगला फिल्डिंग केला. जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी आणि याच धावा उपयुक्त ठरत असतात. जेव्हा आपण फिल्डिंग करताना तेव्हा धावा वाचवणे म्हणजे आपण फलंदाजी करत असताना केलेल्या धावा. चौकार आल्यानंतर एकेरी धाव लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतो. त्यामुळे कुठे का होईना आपल्याला आता फिल्डिंग परिवर्तन पाहायला मिळालं. मात्र जरी फिल्डिंग परिवर्तन असलं तरी सुद्धा आपण वेळेला महत्व द्या. वेळ कुणासाठी थांबत नाहीये, वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतं. त्यामुळे आपण विचार करा. हो बिग शॉट, स्टन अँड डिलिव्हर. चेंडू जाईल टीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. जागेवरून खेळत असताना फलंदाज निकेश पाटीलने ठोकलेला षटकार पाहतोय आपण. एका चौकार षटकार मॅच मध्ये वापसी करून देईल पुन्हा एकदा वाक्रम बी संघाला. दुसरीकडे एखादी विकेट मिळवावी लागेल. ओ सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना डायरेक्ट हिट येण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागतोय वाकळण बी टीमला. फलंदाज आपण लवकर बातचीत केली असेल तर चला आपापली पोझिशन घ्या. फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का लागलाय वाकम बी संघाला. संघर्ष करत असताना तर नारायणगावचे श्रीमान रविशेठ हजारे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न शिवदासला पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. थोडस फंबल हे नको आहे उसाटणे टीमला, कारण त्यांना माहित आहे की आता धावा फार कमी होत्या. पहिल्या सत्रामध्ये फक्त 29 केल्या आणि तिचं लक्ष होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना वाकण संघाची सुद्धा पाहिजे तशी सुरुवात झाली नाही आहे. 2 विकेट लवकर गेल्या त्याच्यानंतर रनआउट आणि आता संघर्ष. दुसरं षटक मार्गस्थ. ओ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बंटी पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभा आहे. ऑन दी स्टंप थ्रो आलाय त्यामुळे एकच धाव प्राप्त झाली. एकने धावसंख्या पुढे सरकली आहे. एकूण धावा आता झाल्या त्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा. स्कोरबोर्ड वरती येणारे 12 चेंडू आणि आता गरज असेल ती फक्त 13 या धावसंख्येची.
सामना गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं चित्र पाहायला मिळतं, अतिघाई संकटात नाही, मात्र तेच संकट आपल्याला पुढे पुढे घेऊन जातोय आणि आपण मात्र पुढे निघून जात असताना कुठे का होईना आपल्याला मोठे धक्के लागत असतात. याचा विचार करून खेळ करावा लागेल. आता 12 मध्ये 13 करायचे आहेत. गोलंदाज पाहतोय पण गोलंदाजी मार्कवरती संकेत पाटील यांना पाहतोय. रेझरमॅन जयवंत दादा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. रुनाल 11 नारायण चे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या डाव्या साईडला या, कुठे असाल तर. रुनाल 11 नारायण संघाचे सर्व खेळाडू. पहिलाच बॉल कॅचिटचा कॉल मात्र नाहीये. ताकद पणाला लावली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार येत असताना फलंदाज शिवदास गायकार. जगदंबा वाकळम बी हा संघ खेळत असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून चांगला फटका. एक्झिक्यूट केला चेंडूला. चेंडू जाईल सीमा पार आणि आता फक्त गरज आहे ती 3 धावसंख्येची. बहादूर पुन्हा एकदा इम्पिलच्या वरून उडवला. कॅचिटचा कॉल. कॅच. फलंदाज बाद. ऋतिक पाटील होते. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. 4था धक्का वाकण संघाला. विकी जाधवला पाहतोय आपण मैदानामध्ये येत असताना. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. अशा वेळेला विकेट मिळाली आहे. ओ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डॉट. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर आलेली विकेट. आता चेंडू डॉट. फक्त 3 धावांची गरज आहे. वाकम बी संघाला सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच नारायण विपक्ष सिद्धी करवले या 2 संघामध्ये होईल. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ आबेत आहे. फिल्डर हो पाहतच राहिले आणि ते 1 धाव मिळाली आहे. 1 धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतो आपल्याला. आता स्कोरबोर्ड वरती झाल्यात त्या 28. फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 2 धावा. या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल असेल. ओ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरचा अपील केलाय आणि ते एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये मनोज पवार सांगत असताना 1 धाव प्राप्त झाली आहे आणि आता फक्त विजयासाठी 1 धाब्याची गरज आहे. ऋत्विक 11 सिद्धी करवले. रुनल 11 नारायण विपक्ष. ऋत्विक 11 सिद्धी करवले. टीम 2 टीम मध्ये सामना असेल आणि संघ अविनाश पाटील यांचा संघ पाहायला मिळाला. अविनाश स्वागत आहे आपलं. यावं आपण. बिग पार्ट मॅच दोन्ही संघ तवा मॅच संघ पाहायला मिळतील आणि आमचे रॉकस्टार समालोचक या ठिकाणी ज्यांचं आगमन झालंय. आवाज असेल अंबरनाथचा, पालेगावचा सोनू बांगर यांचा आवाज सुद्धा आज आपल्याला
ऐका मिळेल. त्यांचं आगमन झालंय. स्वागत आहे सोनू बांगर आपलं या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने, जेथे फक्त 2 धावसंख्येची एका धावसंख्येची गरज आहे. 6 मध्ये 1 बनवायचे. एखादा दैवी चमत्कारच आपल्याला वाचू शकेल का? कारण शेवटी क्रिकेट आहे. 6 मध्ये 1 धाव करायचे वाक्रम बी संघाला. हुक केला आणि पहिल्याच बॉलवरती आलाय. विजय चौकाराने साकारलाय टीम जगदंबा वाकण बी संघाने आणि पहिला आजच्या दिवसामध्ये विजयी संघ वाकण संघ ठरलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. वेलकम उसाटने.